नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकी मेघ दारुडे आहे. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. अल्कोहोलिक अनोनिमस या अनोखी संघटनेची मदत दारूपासून दूर राखले गेले. प्रथम संदेश समूह त्यांचा 11वा वर्धापन, त्यांना शुभेच्छा, अभिनंदन, शुभेच्छा. पुढील वाटचालीस ही एकतेवरतीच आमचं सगळं डिपेंड आहे. आयुष्य एकतेवरतीच आम्ही जिवंत राहू शकतो. आणि सगळ्यात आनंदाची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उस्मान भाई, त्यांचं स्वागत. दारू ही जर समस्या असेल तर याचं सोल्युशन आहे, याचा उपाय आहे. मला दारू वापस पिता येत नाही, दारू मला सोडता येत नाही, दारू सोडायची इच्छा पण जमत नाही, तर इथं मदत मिळते फ्री ऑफ कॉस्ट, 1 रुपया न घेता. तिथं कोणी पैसे मागत नाही, काय नाही, फक्त 1.5 तास स्वतःचा वेळ द्यावा लागतो आणि आनंदाने दारूपासून दूर राहायला करू. आता जो विषय दिलाय होम ग्रुपचे महत्व आणि जबाबदारी, थोडंसं 3 टप्प्यांमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, होम ग्रुपचे महत्व हा थोडासा, होम ग्रुप मध्ये मराठी शब्द म्हणतात की आपण घरचा ग्रुप म्हणू शकतो, घरचा समूह म्हणू शकतो, स्वतःचा समूह म्हणू शकतो. हा स्वतःचा समूह हा नंतर शब्द मराठीत सापडला हे समूह पॅम्पलेट मध्ये. पण होम ग्रुप होम ग्रुप होम ग्रुप म्हणतात सतत लोक बांधव. आणि त्याची संकल्पना किंवा त्याचा असा विशेष उल्लेख कुठं नाही लिटरेचर मध्ये. तर होम ग्रुप अशी संकल्पना कुठं सापडली नाही लिटरेचर मध्ये विशेष. हे समूह पॅम्पलेट मध्ये त्याचा उल्लेख सापडला. खूप आधी हे 2015 मध्ये एका जुन्या सदस्यांनी, जो आज जवळजवळ 30 वर्ष जवळजवळ सदस्य मध्यमुक्त आहे, त्यांनी इंटरग्रुप मध्ये मला घेऊन जाऊन हे पुस्तक त्यांच्या खिशातल्या पैशाने विकत घेऊन त्यांचं नाव घेऊ सकट, माझं नाव सकट, तारखे सकट माझ्या हातात दिलेले. आणि हे पुस्तक वाच, म्हणजे तुला मदत होईल. त्या शब्दांचा अर्थ कळत नव्हता त्यावेळेस. मी आयजीआर होतो एका समूहाचा. आयजीआरची जबाबदारी काय असते मला माहित नाही. हा ग्रुप आहे, हो आयजीआर, हो आयजीआर, आणि हो आयजीआर मग काय जबाबदारी काय असली, हो सेक्रेटरी, आणि काय जबाबदारी सेक्रेटरीची, हो ट्रेजरर, कळलं तर पाहिजे. परत हे सगळ्या ज्या काही गोष्टी असतात जबाबदाऱ्यांच्या, चेअरमन, सचिव, सेक्रेटरी, पीआय चेअरमन, ट्रेजरर, बऱ्याचशा गोष्टी, त्याच्यासाठी मला माझा होम ग्रुप असावा लागतो. आणि होम ग्रुप ही संकल्पना ज्यावेळेस बीडब्ल्यूने डॉक्टर बॉब एकत्र आले, 10 जून 1935 साली संस्थेला सुरुवात झाली. 3 जुलैला बॉब डिक्सन त्यांचा प्रवेश, ते 3रे सदस्य होते आपल्या फेलोशिपचे, आणि तिथून फेलोशिपला खरी सुरुवात झाली. तर ह्यांचे जे काय तिघांचे सदस्य मित्र जे काय होते आपले, हे बीडब्ल्यू, डॉक्टर बॉब आणि बॉब डी, हे तिघं मिळून एकमेकांच्या घरात अल्टरनेट करत घरी मिटिंग घ्यायची. आणि त्याचे चर्चा चालायचे घरामध्ये बसून. बस त्यांच्या घरामध्ये त्यांच्या बायका पण शेजारीच बसायच्या. त्याच्यातली कोणतरी उठायची, किचनमध्ये जायची, चहा बनवायची, कोणीतरी स्नॅक्स बनवायचं, आणि मग ते एकत्र एकमेकांच्या नस नाडे त्यांना माहित होत्या. आपल्या घरात नेमकं काय चाललंय, आपल्या घराच्या आयुष्याची कहाणी काय आहे, बायकांना पण माहित होतं, तिघांना पण माहित होतं, तुझी बायकांना सुद्धा माहिती. आणि तो घरात चालायची ती मिटिंग. म्हणून तिथून कदाचित असा शब्द निघाला की होम ग्रुप, होम ग्रुप. म्हणजे घरामध्ये मिटिंग चालायची. असं विशेष काय शाळा, धर्म संस्था किंवा अशी कोणी जागा दिलेली नव्हती त्यावेळी, किंवा असं मोठं काही होईल हा त्यांना सुद्धा माहित होती की असा काहीतरी चमत्कार घडेल आणि लाखो लोक दारूपासून आनंदाने दूर राहतील. त्यासाठी एवढं काय करावं लागेल असं त्यांना स्वप्न सुद्धा वाटलं. पुढच्या 4 वर्षामध्ये 1939 म्हणजे जवळजवळ 1939 सालापर्यंत 400 सदस्य झाले. 4 वर्ष एवढा स्पीड मध्ये सदस्य संख्या वाढायला लागली फेलोशिप. आणि मग तिथून कुठेतरी प्रयत्न करायला लागले की आता क्लिव्हलँडला मिटिंग व्हायची. तिथं वय तसंच असं जमत, घरात मिटिंग चालायची, 5-50 लोक बसायचे. आज ह्याच्या घरी, पुढच्या रविवारी ह्याच्या घरी, मंगळवारी ह्याच्या घरी, म्हणजे अरेंजमेंट. आणि तेच मगाशी जसं सांगितलं स्नॅक्स वगैरे, तिथून ती सुरुवात झाली. आणि तिथून कदाचित शब्द निघला असेल की होम ग्रुप, होम ग्रुप, माझा होम. आता मुद्दा असा की फेलोशिप मध्ये आल्यानंतर मला डायरेक्ट एखाद्या सभेत मी येतो, कुठल्या तरी सभेची मी पहिली मिटिंग करतो, त्या ग्रुपचं नाव ज्यावेळी पहिली मिटिंग केली नाव होतं मदर ग्रुप. मी पहिली मिटिंग केली, पहिल्या मिटिंग मध्ये नाव होतं तर मदर ग्रुप. दुसऱ्या दिवशी मला सांगितलं तुला साखळी यायचंय. साखळी यायचं म्हणजे कुठं यायचं, साखळी समूह आहे आपला नाण्यापेठी, तिथे यायचंय. रविवारी मला म्हटले, शनिवारी रात्री मला म्हटले उद्या काशिवडीला सकाळी भेटायचंय, संजय समूह आहे. फक्त ठिकाणांची नावं सांगितली जायची. हळूहळू आले की मग बोर्डावरती नावं बघायला मिळायची समूहांची. हे वेगवेगळे समूह का वही त्यावेळेस हे मध्ये यायला लागलो. आणि टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी लगेच क्लिअर होत नाहीत बरं का. होम ग्रुप कसा घ्यायचा असतो, त्याची निवड कशी करायची असते, बरं गेल्यानंतर होम ग्रुप डिक्लेअर कसा होतो, मी हा होम ग्रुपचा सदस्य काहीच माहिती नाही, काहीच कळत नाही. बरं हा जिथं त्याला कम्फर्टेबल वाटत असतं, जिथे तो मिटिंग जास्त करत असतो, दुसरा ग्रुपचा मेंबर होतो, तो आमच्या ग्रुपचा मेंबर होतो. अरे पण मला माहितच नाही काय चाललंय तुमचं.
हा मुद्दा आमच्या ग्रुपचा हो, तो मुद्दा आमच्या ग्रुपचा हो, तो कैची असतो थांबवलेल्या आहोत. कळत नाही ना नेमकं कुठल्या ग्रुपमध्ये जाऊ. मला इथेही बरं वाटतंय तिथेही बरं वाटतं, बरं सगळेच माझेच आहेत असं तेव्हा मला विचार. सगळे मला प्रेम करतायत, माझी नावं करताना खूप प्रेम मिळतं. खायला सगळे घेऊन जातात, चहा पाचतात, जवळ करतात, गाडीवर कोणीतरी सोडतं आणि बघता बघता कोणीतरी जुना सदस्य ज्याला ब्लिडिंग टिकन्स म्हणतात तो हळूच बॉम्ब टाकतो. आधी एक ग्रुप करणार आहे तू, बाकी कुछ नाही, तू टेन्शन मध्ये, बाकी इतर सपोर्ट तिथे तो सब मिळायला घ्यायचं. तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करतो आम्ही इथं. तुला काय खायची पाहिजे तू टेन्शन नको घेऊ, तू इथं फक्त राह, हे बघतो तू इथं. आणि तू बसल्या बसल्या बिझनेस मीटिंग मध्ये सांग, अरे कर ना हात वरती, तुझा होम ग्रुप आहे ना, आज त्याला माहितीच ना होम ग्रुप डिक्लेअर केलाच नाही, तो माझा हात वरती कर त्याला. सगळ्यात स्वतंत्र सांगा आधी होम ग्रुपचं महत्व. होम ग्रुप निवडताना काय काळजी घ्यायची. पहिली गोष्ट म्हणजे तो माझ्या घरापासून जवळ असावा शक्यतो. जर घराजवळ माझ्या मिटिंग असतील, जर मी कामाच्या ठिकाणी कुठं मिटिंग असेल तर कामावरून कुठल्यानंतर मी मिटिंग करू शकतो, असं तो होम ग्रुप असतो. जिथे मी गुरु मिसळू शकतो, जिथं मी ऍक्टिव्ह राहू शकतो, जिथे मी स्वतः मिसळून मला काहीतरी मिळू शकतो, असा तो ग्रुप असतो. मी राहिले शिवाजीनगरला आणि माझा होम ग्रुप होता त्या घोरपडी गाव, 10 किलोमीटर लांब काही संबंध नव्हता. एवढे 3-3, 4-4 किलोमीटर एवढे ग्रुप होते. मदर ग्रुप पहिली मिटिंग केली, दुसरी मिटिंग टाकली केली, तिसरी मिटिंग काठेवाडी केली, तिसऱ्या दिवशी शेअरिंग सुरुवात केली. मला तिसऱ्या दिवशी शेअरिंग झालं. मला इथं कम्फर्टेबल वाटत होतं. काय गेलो होतं मला कळलंच नाही. त्याचं कारण सांगतो का गेलो ते. होम ग्रुप कसा होतो तर मला ज्यांनी एक अन्नाचं दिला तो त्या ग्रुपचा होता. मी त्याच्या मागं गेलो, ह्याला मला इतकं थोडके जायचं जाईल का, आणि जाईल ना कुठेतरी लांब भरकटून. ह्याच्यामुळे तुम्ही ए मध्ये आले. त्याला कसं नाराज करू, त्याला नाराज करायचा मुद्दाच नव्हता. तुझ्या घराजवळचा ग्रुप असणं, तिथं तू ऍक्टिव्ह असणं, तिथं तुला बरं वाटणं, तिथं तू मिसळणं, तिथं तुला आपलेपणाची भावना निर्माण होणं खूप आवश्यक आहे. बऱ्याचदा सदस्य मित्र असा डिक्लेअर करतो की जी पहिली मिटिंग करतो तो होम ग्रुप डिक्लेअर करतो. म्हणजे आज काय 20 किलोमीटर लांब असेल तरी झालं तो होम ग्रुप. अरे बाबा तू राहायला कुठे, तिथं थांब आधी, तू बघ आजूबाजूला, तिथे ऍक्टिव्ह हो. आता बरं होम ग्रुप जवळचा का असावा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतो. होम ग्रुप का जवळचा असावा. मी जर का दारू प्यायला, मी आता राहायला शिवाजीनगरला आहे, मी दारू प्यायला जर का रत्नाबारमध्ये बसतो असतो किंवा आलोक बारला बसतो असतो तर मी विश्रांतवाडी किंवा बाहेरच्या कुठल्या घोरपडी गावच्या मेंबरला फोन करून कसं बोलू शकणार. त्याला यायला किती वेळ लागेल, 8 किलोमीटर, 10 किलोमीटर, 15 किलोमीटर. उद्या जर मला काही समस्या निर्माण झाली तर त्याला यायला किती वेळ लागू शकतो. जवळचा सदस्य जवळ मी जवळचा बघतो माझ्या घराजवळचा, तर कुणालाही फोन करून मी मदत घेऊ शकतो. हा त्याच्या मागचा एक हिडन पॉइंट आहे की मला लवकर मदत मिळेल. मला जर थांबायचं असेल तर मला लवकर मदत मिळेल. होम ग्रुपचं महत्व सांगण्याचा प्रयत्न करतोय. 2 पार्ट मध्ये हा विषय आहे. होम ग्रुपची संकल्पना तुम्हाला सांगितली. स्वतःचा समूह हा जो पार्ट आहे त्यात माझं महत्व काय हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो. नंतर जबाबदारीकडे वळतो मी शेवटच्या 10 मिनिटात. तर ह्याच्यातून मला काय होतं, मला त्वरित मदत मिळू शकते. मी जर का साताऱ्यातला एखादा समूह घेतला आणि तुम्ही डिक्लेअर केला की आता तो माझा होम ग्रुप आहे, तर शक्यच नाही साताऱ्यातून मला मदत मिळेल. जरी तिथल्या लोकांसोबत मदत जुळत असतं तरी मला पुण्यातला जवळचा, माझ्या घराजवळचा कुठला तरी ग्रुप असणं आवश्यक आहे. अगर तो ग्रुप असला का आवश्यक आहे की जिथे मी ऍक्टिव्ह राहू शकतो, तिच्या सेवेत म्हणजे सेवा एक छोटी होते. बेंच पुसणं असेल, फळा पुसणं असेल, चहा वाटणं असेल, चहाचे कप गोळा करणं असेल, मिटिंग शेअर करणं असेल, प्रियांबल वाचणं, रोजचं प्रतिबिंब वाचणं, मिटिंग झाल्यानंतर सत्रांची व्यवस्थित घडी घालून ठेवणं, लाईट वगैरे सगळं बंद करणं, सगळे बेंच चेक करणं, तांबाखूची पुडी वगैरे कोणी खाली ठेवली का ते बघणं, जाताना व्यवस्थित लॉक करणं आणि मग घरी जाणं. हे झालं छोटंसं फक्त मिटिंग मधला पार्ट सांगितलं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट असा आहे की आलेल्या नवा गटाला मी त्याला कशा पद्धतीने ट्रीट करू. मला जर का सेवेत भाग घ्यायचा असेल, आधी समूह आहे, टॉप लेवलला समूह आहे, नंतर जीओसी आहे खाली, जीओसी एकदम खाली आहे ऑफिस. जीओसीचा ट्रस्टी म्हणजे खूप मोठा माणूस नसतो. बऱ्याच त्याला अवडंबर करून आले, बडा आज मी आगाने का डिलिव्हरी आले तिच्या आल्याला बसायला पद्धत काही गरज नाही. आपल्या सारखाच येतो अल्कोहोलिक, त्याला फक्त निवडून दिले आपण, आपल्या कामासाठी निवडले त्याला. ही लोकशाही आहे. इथे लोकशाही चालते, इथे हुकुमशाही नाही चालत. इथे बंधुत्व आणि बंधुत्वाचं प्रेम चालतं. मला कोणीतरी मिठी मारणारा मला भेटते, हात मिळवणारा भेटते. त्या आलेल्या नवा गटाला मी त्याचं काहीतरी देणं लागतो, त्याला आपलेपणाची त्याला जाणीव करून देणं ही माझी जबाबदारी. ते आत्ता जागृत व्हायला पाहिजे. पहिले माझ्यात मी एक उदाहरण देतो की मला घरच्यांनी माझ्या घरात ठेवलं, त्यांच्या माझ्या नाही त्यांच्या घरात त्यांनी मला ठेवलं
आई वडिलांचं काहीतरी घर आहे, त्या घरात माझा जन्म झाला, मी तिथे राहतो, मी दुसऱ्यांच्या घरात राहतो का जाऊ? नाही का? मी का नाही राहू शकत? मी त्यांच्याकडे पण जातो, मला जेवायला वाढ. मी माझ्या आईला का हक्काने म्हणतो, आता वाढ ना, भूक लागली, खेळून आले लहानपणापासून, पिऊन जरा वाढ ना, दोन दिवस झाले उपाशी. ही जे शब्द असायचे, हे आपलेपणाची भावना, मी तिला हक्काने ना मागू शकतो. ते माझं घर आहे, तिथं मला शेल्टर मिळतंय, राहायला अन्न वस्त्र निवारा माझ्या गरजा पूर्ण केल्या त्यांनी. मी स्वारगेटला जाऊन नाही भोगू शकत. आता माझं बेगर आहे, परत बेगर म्हणजे भिजलेल्या कुत्र्यासारखी अवस्था असेल बघ माझी. राहायचं कुठं, जायचं कुठं, खायचं कुठं, सगळी अवस्था नाही. माझ्या घरात मला त्या सगळ्या गोष्टी मिळतात. माझ्या घरात त्या मला सगळ्या गोष्टी मिळतात. तिथं मला ऊन वारा पावसापासून संरक्षण होण्याची जागा मिळते, संरक्षण. आणि जिथे माझी शारीरिक वाढ होते, घरामध्ये माझी खायला मिळतं, झोपायला मिळतं, ऊन वारा पावसापासून संरक्षण होतं, माझी ऑटोमॅटिक वाढ होते, शारीरिक वाढ. असंच का थोडीच लगेच 32 वर्षातून जन्म झाल्यापासून नाही. माझ्या आई वडिलांनी केलेले संस्कार, त्यांनी जे केलेलं पालन पोषण, त्याच्यामुळे माझं वय वाढत गेलं. तसंच आध्यात्मिक जर का मला वाढ करायची असेल तर मला माझा होम ग्रुप असणं आवश्यक. तिथं स्पिरिच्युअल ग्रोथ केली जाते म्हणजे ऑटोमॅटिक होत जाते. माझ्यावरती कळत नकळतपणे संस्कार होतात, आणि ते संस्कार कुठल्या पद्धतीचे? तर आध्यात्मिक संस्कार. ते कोणी शिकवत नाही मला. हे तर कोणी म्हणत नाही तू दारुडा आहे, हे तर कोणी नाही म्हणत तू केवढा आहे आणि तू आता तुला काही प्रॉब्लेम, तुझ्यावरती ठरव. तसंच होम ग्रुप मध्ये मी वावरत असताना मला काही जबाबदाऱ्या ज्या दिल्या जातात त्या निभवत असताना होम ग्रुप बद्दल आस्था जागृत होणं, आस्थेतून विश्वास जागृत होणं, विश्वासातून मला आपलेपणाची जी काय भावना तयार होते, जी नकळतपणे हळूहळू छोट्या गोष्टी चांगलं सुरुवात होते. मला चांगलं आठवतंय, माझ्याकडे होम ग्रुप नावाची संकल्पना किंवा काही स्पष्ट नव्हतं, आणि मी नवीन होतो मध्ये, साधारण 8-10 दिवस झाले असतील मला. जो सदस्य मला मीटिंग मध्ये फिरवायचा, तर त्यावेळेला असंच मला चांगलं आठवतंय, टाकळी समोरच्या मीटिंगच्या बाहेर उभं होतो, संध्याकाळी मला 6:30 घेऊन गेले ते लवकर, आणि रास्तापेठेत वडापाव वगैरे खाऊन थांबलो. तर मला चांगलं आठवतंय, रामाटी, तुषारजी हे दोघं जण बेंच बाहेर काढत होते वर्गात पूर्ण. तिथं ते 50-60 बेंच बाहेर काढत होते. बेंच बाहेर काढून एकदम बेंच पुसत होता बाहेर, एकदम आतमध्ये झाडून गेलो वर्ग पूर्ण मोठा. म्हणजे पहिल्या मधल्या मीटिंग करायची, मी आपल्या बाजूला उभा आहे, नाव मला काहीच कळत नाही. तर मला काहीच कसं तरी वाटायला लागलं 5-10 मिनिटं, आणि म्हणजे हे दोघं का करत, इथं उभा आहे, आणि मी म्हटलं मी करू का? म्हणजे तुझी इच्छा करायची तर काय प्रॉब्लेम नाही, तुझी इच्छा करायचं तर माझा काही प्रॉब्लेम नाही. हे एका वाक्याने मला झाडू घ्यायला भाग पाडले. तिथं झाडून घेतला तो, आणि केर काढायला सुरुवात केली वर्गात. आता हे निर्माण कसं झालं? त्या दोघांना मी करताना पाहत होतो, ते माझ्या समोर एक उत्तम प्रतीक होतं सेवेचं करत असलेलं, म्हणजे मला पाहायला मिळालं. त्यांनी लादलं नाही, मी नावागा ते मला बाजूला उभं केलं, तुझी इच्छा असेल तर कर, काही प्रॉब्लेम नाही, असं त्यांनी वाक्य वापरलं. आणि मला वाटायला लागलं की अरे इथे ह्या संस्थेतून 8 दिवस झाले आपण दारू नाही तिथे, ऑटोमॅटिक मला जाणीव झाली की अरे ह्या संस्थेमुळे आपण जिवंत आहे, झाडू व्हायला काय प्रॉब्लेम. आम्ही तिथं असं झाडू उचलून झाडून घ्यायला, आणि नेहमी 6 वाजता यायचो आम्ही. टाकायला असेल, संदेश समूहात असेल, बरेच समूहातल्या सदस्यांनी पाहिलेले, कधी लवकर यायचो, फळायला यायचो, बेंच पुसायचो, कुठल्याही समोर जाऊन ते करत असतो. हळूहळू निर्माण काय झालं त्याच्यातून, मला प्रेम मिळत गेलं. मला कुठेतरी असं वाटायला लागलं की माझं ऐकणार कोणीतरी आहे आता ह्याच्यात. इतके दिवस लोक कोणी ऐकायलाच तयार नव्हते, कोणी ऐकून घेत नव्हतं, काय सांगते तर समोर त्याला कळत नव्हतं, मी काय बोलतो मलाच काय कळत नव्हतं. आता इथल्या लोकांना कळायला लागलं होतं की नेमकं मला होतंय काय, नेमकं माझ्या मनात भावना काय आहे. एक दारूचा दुसऱ्या दारुड्याच्या कशा भावना ओळखू शकतो मित्रांनो बघा. कुठलीही सक्ती न करता इथल्या लोकांनी हळूहळू आपलेपणात निर्माण केलं. आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे मी जर का शेजारच्या घरामध्ये जर का वाद चालला असेल, 2-4 घरं सोडून, आता स्टार सिस्टीम मध्ये राहतो, काही जण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो, काही जण चांगला सिस्टीम मध्ये राहतात. ही प्रत्येकाची आपल्याची पद्धत. मी आता स्टार सिस्टीम मध्ये राहतो, 4 घरं सोडून जर का तिथं भांडणं चालली असतील नवरा बायकोंची किंवा मुलांच्या या आईची, तर मी जाऊन तिथं त्यांना म्हणतो का तुम्ही अशा पद्धतीने मुलांना नाही वागवलं पाहिजे, तुम्ही नवरा बायकोने अशा पद्धतीची भांडणं नाही केली पाहिजे, तुमचं असं चांगलं होऊ शकतं. मी नाही बोलू शकत. ते म्हणतील तू तुझ्या घरचं बघ, आम्हाला नको सांगू, आम्हाला नको शिकू, डायरेक्ट बोलणं. त्याच पद्धतीने
मी माझ्या घरामध्ये जर का काहीतरी डिसिजन घ्यायचे असेल किंवा काहीतरी चुकीचं होत असं वाटत असेल तर मी तेवढं ओरडून सांगतो, हक्काने सांगतो. ऐकतात समोरचे, यस आमचं चुकलं, किंवा घरचे मला ओरडून सांगतात, त्याच्या मागे त्यांची काळजी आणि प्रेम असतं म्हणून सांगतात, मी ऐकतो. मी दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन नाही तमाशा करू शकत किंवा काहीच नाही बोलू शकत, मला अधिकारच नाही. मी माझ्या घरामध्ये काहीतरी बोलू शकतो. आणि मग आता तुझा पार्ट आहे सेकंड पार्ट, जबाबदारी, त्याच्याकडे होते 10 ते 15 मिनिटं शेअर करतो. आता ही जबाबदारी काय, तर माझ्या घरामध्ये किंवा माझ्या समूहामध्ये हा ज्यावेळेस मी येतो, मी बोलतो, त्यावेळेस माझ्या समूहामध्ये त्याचं काही चुकीचं घडते असं मला जर दिसत असेल, रुटीनचं पालन होत नाही असं दिसत असेल, तर मी शांतपणे बिझनेस मीटिंग मध्ये हात वरती करून माझं मत हक्काने मांडू शकतो. हक्काने बोलते, मला आपल्या समूहात रूढीचं पालन होत नाही, त्यातून धोका निर्माण होऊ शकतो, मला आपल्या समूहाची काळजी वाटते, मला आपल्या फेलोशिपची काळजी वाटते, तुम्ही वेळीच सावध व्हा, असं मी बोलू शकतो. आता हाच प्रसंग असेल, रूढी तुटल्या जातात. उदाहरणार्थ आपण जवळचा समूह घेऊन उदाहरणार्थ तिथं काहीतरी रूढ तुटते, मी तिथं गेले नंतर मीटिंग मध्ये आणि मला काहीतरी कळते की हे फोटो काढताय, फेसबुकला टाकताय, व्हॉट्सअपला टाकताय, धपाधप नाही काय सर्व्हिस येते, तर मी तिथं बोलू शकतो का? मला हा अधिकारच नाही बोलायचं. नाही, मला एक संधी आहे, मी प्रश्नोत्तरांच्या वेळेस मीटिंग मध्ये हात वरती करून प्रश्न विचारू शकतो ग्रुपला, ते पण शांतपणे. आता मला अधिकार नाही होम ग्रुप सारखा, नाही काय हे नाही असं व्हायला पाहिजे, नाही इथे नाही बोलू शकत, हे तुला कळतं का नाही, तुमच्या ही काय भाषा आहे का, ही काय पद्धती का, तुम्ही यायचे फार वाटलं होतं. नाही, मी हात वरती करून फक्त माझं मत मांडू शकतो. त्यांना जर वाटलं योग्य तर ते घेतील, आता सोडून देतील, माझ्या हातात. जर तिथं जाऊन त्या समूहामध्ये मला कोणीच ओळखत नाही आणि फक्त सुशांत ओळखतो, मी फक्त सुशांतला बाजूला घेऊन सांगेल कारण हे जे काय होते ते याला अंतर्गत धोका आहे, निर्माण होऊ शकतो, वेळीच सावध व्हा, एवढंच सांगू शकतो. तुम्ही विचार करा ग्रुपने मिळून, एवढंच सांगू शकतो, दुसऱ्या ग्रुपने. म्हणजेच माझ्या ग्रुपमध्ये मी हक्काने सांगू शकतो की ह्याच्यातून धोका निर्माण होते, फेलोशिपला आपण काळजी घेऊ, ही माझी जबाबदारी. हा त्यातला फरक आहे. बरेच सदस्य म्हणतात की अख्खी फेलोशिप आमचा होम ग्रुप आहे. मला कधी कधी बघून हसायला येतं, तशी अख्खी फेलोशिप आपला धरू शकतो. सगळ्या फेलोशिप मध्ये मी आपल्या फेलोशिपच्या सगळ्या सदस्यांमध्ये, सगळ्या ग्रुपमध्ये मी जाऊ शकतो, तिथे बसू शकतो, तिथे मला आपल्यापणाची भावना निर्माण होऊ शकते, मला प्रेम मिळू शकतं, मला मीटिंग नंतर चहा पण पाजू शकतो, ज्या वेळेला ऐकते का तेही म्हणू शकते. पण तिथं मी म्हणू शकत तो माझा होम ग्रुप. सगळेच ग्रुप माझे होम ग्रुप नाही होऊ शकत, अख्खी फेलोशिप माझी नाही. त्याला काहीतरी कन्सेप्ट आहे, त्याच्या माझं काहीतरी कारण आहे. अख्खं जग माझं घरी म्हणतो का ज्ञान मी राहतो मी राहतो का, ते नाही जमणार. तसं अख्खं सगळी फेलोशिप माझं ते घरदारा घातका होते त्यांच्या आवड, कुठंच काय बोलते ना, मतच मानते. जे कुठलाच ग्रुप घेऊ शकत नाही, होम ग्रुप मध्ये टिकू शकत नाही, की त्यांच्या घरात पण टिकू शकत. हे माझं विधान मी माझ्या अनुभवातून सांगतो. 5 वर्षापूर्वी होम ग्रुप मध्ये आमच्या टोकाचे वाद झाले मीटिंग चेअर करणारा सदस्यांनी माझ्यामध्ये, आणि मी 7:25 ला पोहोचलो, बघतो तर चेअरमन आलेलाच नव्हता. 7:15 वाजता याची जबाबदारी चेअरमन, त्याला आलेलाच नाही. मी आल्यानंतर 7:25 ला बॅग घेतली, 7:29 ला पटापट 2-4 शब्द काय खाल्यावर लिहिले असेल ते लिहिले आणि मीटिंग सुरू झाली. मला प्रियांबल वाचन केलं, दुसऱ्यांनी प्रतिबिंब वाचलं आणि तो 7:40 ला सदस्य आला. प्रतिबिंब वाचून म्हटलं आज मी मागं वळून बघितलं, कोणीच उठलं नाही ना बेंचवरून, जो चेअरमन तो आलेलाच होता ना, मी पण नाही उठलं, कोणीच नाही उठलं, आणि मी आपलं मागं वळून बघितलं, म्हटलं मीटिंग तुझ्याकडे, म्हटलं नाही मला नाही घ्यायची, म्हटलं घ्या तुझी, म्हटलं जबाबदारी घेतली तर घ्यायचा कशाला बोललं, जबाबदारी पार पाडता येत नाही असं मी बोललो. तो आणि ज्या शिव्या सुरू केल्या तो कोण सांगणार असं, माझा बाप का हे का ते सुरू झालं. आता माझी पण दारूड आहे, माझा काही वाढ झाला, त्यात कार्यक्रम नाही, स्टेजवर नाही, स्पॉन्सर नाही, घेतलंच नाही, मी पण उठून जे शिव्या सुरू केल्या. बरेच 2-3 न्यू कमर होते त्या मीटिंग मध्ये, हळूहळू वर्ग भांडला होता, 17 झाले, पण आमच्या दोघांच्या आई बहिणीवर एकमेकांना शिव्या देणं सुरू होत्या मीटिंग मध्ये, भर मीटिंग मध्ये पाहुण्यानं जोर. आणि कराटेचा क्लासेस चालू आहे, ते शाळेचे सर खाली कराटे शिकवतात, 30-35 पोरांना, लहान पोरांना, आणि तिथं माझा पहिल्या मजूर आमचा राडा सुरू. काय परिणाम झाला असेल, तावत गेलो निघून, मजूर ग्रुपला येऊन बसलो, ग्रुपला झालंच बघतो. नुकसान कोणाचं झालं, ग्रुपचं का फेलोशिपचं? माझं नुकसान झालं. मला असं वाटायला लागलं की अरे मी काय कुठंच कम्फर्टेबल नाही, मी कोणाचीच मिसळून वागू शकत नाही. मला छोट्या छोट्या गोष्टी होम ग्रुप मध्ये शिकायला नाही. बिझनेस मीटिंग इतका मोठा टूल्स आहे, बाहेरच्या जगामध्ये वावरताना, घरामध्ये वावरताना मला तो शिकायला नाही. जर बायको जर माझा ज्यावेळेस भांडण होतं त्यावेळेस एकतर अनुभवातून किंवा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो, नाही ऐकलं तर तिचं ऐकून घेतो आणि मी माघार घेतो. बिझनेस मीटिंग मध्ये हेच चालतं नाही. एखाद्याचं मत ऐकण्यात येतं
त्याचं ऐकून घेतलं जातं, तुझं पटतंय का बघतात सगळे ना हात वरती करतात ग्रुप पॉईंट. हा बरोबर आहे, हा बोलते ते बरोबर, नाही तर सगळे म्हणतात नाही हा बोलते ते चुकीचं आहे आणि आम्ही 10 जण बोलते ते बरोबर आहे, आपण आता हेच करूया. मग तो अल्प मत जरी असतं त्याचं एका सदस्याचं तरी ते विचारात घ्यायला पाहिजे. आता ती 6 महिने ते घेऊ शकतो, तो बोलतो ते खरं ठरू शकतो. कुठलंच मत इग्नोर करू शकत नाही. प्रत्येक मताला महत्व. आता मत पाहिलं कुठल्याही ग्रुपला जाऊन कुठल्याही, आता मी जर एखाद्या XYZ पक्षाचा असेल, राजकीय पक्षाचा, दुसऱ्या पक्षात जाऊन काय देऊ शकतो का? मी जर महाराष्ट्र सरकारमध्ये जर कार्यरत असेल, मी एखाद्या पदावरती असेल, मंत्री असेल, मी दुसऱ्या राज्यात जाऊन ढवळढवळ करू शकतो का? मी जर भारतात आहे तर मी अमेरिकेत जाऊन बोलू शकतो का? आता जो बायडनने काय करायला पाहिजे, तुझं बघ. कसं ते दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन बोलण्याचा परिणाम काय होतो ते सांगतो. आता माझं दुसरा अनुभव एकदा असं एक समूह आहे, मला माहित असतं, आणि त्या समोरने आपली मिटिंग वगैरे केली. सकाळची टायमिंगचीच मिटिंग आपली, आणि अशी मिटिंग वगैरे झाली आणि प्रश्नोत्तरांना 5 मिनिटं शेवटचे होते. तर चेअरमन म्हटले कोणाला काय प्रश्न आहे कारण त्यांच्याच ग्रुपच्या मेंबरने हात वरती गेला. तो म्हणलं ते 12th कॉलची लिस्ट आली होती आणि त्याचं काय झालं म्हणतो, हॉल भरले होता 35-40 जणांनी. तर ते म्हटले की एक काम करू, आपला ग्रुपचा विषय हा 12th चेकिंगचा, तर आपण नंतर चर्चा करूया. आपण ते व्यवस्थित खूप मोठा विषय तो डिटेलमध्ये 3-4 मिनिटात होणार नाही. तो म्हणता मला आत्ताच उत्तर पाहिजे होम ग्रुपचा मेंबर. तर तो चेअरमन होता, त्याला सांगायला मागे कोल्ड टाइमवर बसला होता. तो म्हटला याच्या आश्वासनं वाचायला सुरुवात करतात, राहू दे प्रश्न मागे. बरं ह्याचा युगो दुखावला गेला, ह्याने ह्याचा युगो दाखवला. चेअरमनला कोणाचा ऐकायचं कारण चेअरमनने आश्वासनं वाचायला सुरुवात केली. मी आता त्या मिटिंग मध्ये दुसरा ग्रुपचा मी आपल्या गेलो आश्वासन झालं. ही कुठली पद्धत आहे? प्रश्न विचारला, प्रश्न उत्तर द्यायलाच पाहिजे, त्याला समाधान करा, नसेल जमत तर शांतपणे सांगितलं पाहिजे. ही कुठली पद्धत आहे इग्नोर करणं? मी आता ते विचारात प्रार्थना वगैरे झाली, मिटिंगच्या बाहेर आलो. चेअरमन इंजिनियरने असं उभा राहतो बाहेर होतो बाजूला 6च्या टक्केवरती, आणि म्हणलं त्याला काय माहिती आहे का, मला बोट घालायची नाही बोलत. आता हे वाक्य बोललो, मला कुठं माहिती तो मेंबर माग असे बोललेला. तो मागच होतो आता तिथं 3 फुटावरती. मग त्याचे वाक्य ऐकलं, तो आला, म्हणला आम्हाला झ शिकू नका. आता पुढचा शब्द वापरा तुम्ही, तर झ पूर्ण करा तुम्ही. आम्हाला झ शिकू नका, आपल्या ग्रुपचा बघा म्हणला. आपल्या ग्रुप कसे बंद पडायला लागले बघा. कसं वाक्य बोलला बघा. आम्हाला शिकू नको आमच्या ग्रुपमध्ये काय करायचं ते, तू तुझं बघ म्हणलं, तुझ्या ग्रुपचं. हे मेंबर पण बोलतो तुझ्या ग्रुपचं बघ, आम्हाला नको शिकू. बरं तो बोलून गेला, 15-20 मिनिटं निघून गेलं का म्हणलं आमच्यामध्ये 2 सामाजिक ग्रुप आहेत म्हटलं, फेलोशिप मध्ये आमच्या होम ग्रुप मध्ये 2 सामाजिक म्हटलं. आता धर्माचं बोलत नाही तर पण 2 सामाजिक म्हटलं, तरी ते नावं नाही घेणार आता इथे तरी सांगितलं. हा हे समाजाची ह्यांची टोळी म्हणला, 7 जणांची, या आमची टोळी म्हणला. ह्यांचं आमची जर चूक असेल तर ह्यांचं वर्चस्व निर्माण होईल म्हणून आम्ही ह्याला दाबून ठेवतो म्हणला. म्हणून विषय बरं, ज्यांनी प्रश्न विचारला तो दुसरा समाजात होता, हा दुसऱ्या समाजात होता, म्हणून याने त्याला दाबला होता. केवळ नंतर कळलं आडनावावरून, बाहेरून माहिती घातली त्याचं आडनाव पाहिजे, त्याचा आडनावावरनं जातीवरनं तो सगळा विषय नाही होतो झाला. 15 मिनिटं मी त्याने मला चहा घ्यायला म्हणला, बघितलं चहा आधी घेतला, मला कसं म्हणलं डोकं शांत ठेव, तो असं चहा बोलून गेला, पण असा विषय तरी शांततेने बोलून गेला तो. मला माझ्या मार्गदर्शक पण त्या मिटिंग मध्ये बसला होता. मार्गदर्शकाला म्हटलं त्याला बोलायचंय, सिगरेट मारून आपला एका मंदिरात जाऊन बसलो आम्ही. शांत कुठं होतंय मी, बरोबर कारण घेऊन मार्गदर्शकाला भेटत होतं ते राहिले बाजूला, माझा घरचा प्रॉब्लेम. आता ह्याच्या आईला कसा घोडा लावायचा ते सुरू झालं माझं. हा असा बोलला तसं बोलला, आता ह्याला दाखवतो, हे असंच करतो तसं. बरं याचा तोंड चिंता नाही हो, पुढचे 1.5 वर्ष तो डोकं पण गेला नाही. त्याच्या ग्रुपमध्ये जायचं, त्याच्या पुस्तक अंगावरती वार करायचे, त्याची विकेट टाकायची, आपली ओळख त्याला दाखवायची, असं करायचं तसं कसं. काही रात्र मी माझी झोप ओढून टाकली, काहीच गरज नव्हती मला बोलायची. बरं पद्धत चुकीची होती, परिणाम काय झाला, हा मानसिक त्रास. एक गोष्ट कळली मला की मला दुसऱ्याच्या ग्रुपमध्ये जाऊन कितपत माझी लिमिटेशन ते कळले पाहिजे. माझ्या ग्रुपमध्ये पण लिमिटेशन ना, सेक्रेटरीचं काम, चेअरमनचं काम, पीआय चेअरमनचं काम. पीआय चेअरमन बऱ्याच जणांना माहित आहे, पीआय चेअरमनचा फुल फॉर्म काल मी एका सदस्याची बोलतो, पब्लिक इन्फॉर्मेशन चेअरमन हा असतो. एक ट्रेजरर नावाची पोस्ट असते की जो हिशोब सांभाळतो, जो बिझनेसला सांगतो. इंटरग्रुप रिप्रेझेंटेटिव्ह आयजीआर नुसता आहे, आयजीआरचा फुल फॉर्म माहित असतो. इंटरग्रुप रिप्रेझेंटेटिव्ह तो प्रतिनिधित्व करणार आहे, तो इंटरग्रुप मध्ये जातो, ग्रुपचं मत मांडतो, इंटरग्रुप मधलं मत, इंटरग्रुप मधला जो काय आढावा आहे तो बिझनेस मीटिंग मध्ये मांडतो. इंटरग्रुप बिझनेस मीटिंग मध्ये आयजीआरनेच मिनिट्स वाचायचे असतात, ती त्याची जबाबदारी.
जर आयजर नाही आला तर सेक्रेटरीने तिथे पुश करायचा, सपोर्ट करायचा. तो चेअरमन आला तर सेक्रेटरीने पुश करायचं. ही जबाबदारी नाही माहित आम्हाला माहितच नाही. चाललंय ना जाऊ ना, आपलं थांबलंय ना, ते होम ग्रुपमध्ये कसल्या ऍक्टिव्हिटी त्याच्यात भाग घ्यायचा आहे. आपली थांबली ना, आपली थांबली होतं. विसरलास का तुझ्यासाठी कुठेतरी जुन्या सदस्यांनी वर्ग उघडला होता, बेंच पुसले होते म्हणून तर तुला जिवंत राहायला मिळाली चलली. मग तुझी जबाबदारी नाही का आलेल्या नावासाठी बेंच उघडा, बेंच पुसणं, फळा लिहिणं, वर्ग उघडून ठेवणं, हे तुझी जबाबदारी नाही. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला समजायला म्हणून अल्कोहोलिक मध्ये एक काय करत नाही, होम ग्रुप काय करत नाही. होम ग्रुप दारू बद्दलचं शिक्षण देत नाही. ऊन वारा पावसापासून राहण्यासाठी त्याची राहायची सोय करत नाही. त्याला अन्न वस्त्र निवाराच्या ह्याच्या गरजा पूर्ण करत बसत नाही. ग्रुप समुपदेशन करत नाही. त्याच्या बायकोला समोर बसवले, समोर बसवले तुमचं साखर होतं नाही का, तसं ऍडजस्टमेंट ती काउन्सिलिंग करायची कामं करत नाही. होम ग्रुप काय, होम ग्रुपचा मेंबर पोलीस करून हे आपली कामं नाही. बऱ्याचदा ह्या गोष्टी इनडायरेक्टली केल्या जातात. एक सदस्य म्हणते की होम ग्रुप 12 पाळीचं सर्वोत्कृष्ट काम करतो. नियमित सभांना उपस्थित राहणे, शेअरिंगची संधी मिळाली तर शेअरिंग करणे, आपली उपस्थिती हे सुद्धा 12 पाळीचं काम. तुम्ही गेलंच पाहिजे क्लबला, घरात गेलंच पाहिजे, काय करायचं, तुमची उपस्थिती होम ग्रुप मधली सुद्धा 12 पाळीचं काम करते. कशी, जर सदस्य संख्या त्या सदस्याला दिसते एवढी सदस्य जर दारूपासून दूर आहे तर त्यालाही वाटलेलं आशा निर्माण होते, बाहेर थांबू शकतो पण थांबू. ती सदस्य संख्या पाहून त्याला उर्मी येईल थांबण्याची, त्याला आशा निर्माण होईल. म्हणून माझ्या होम ग्रुप मध्ये मी आता आवश्यक हा विषय ठेवायला लागतो. हे दुर्दैव चुकीचं वाटेल सेंटेन्स लक्षात घ्या. काय जे मला होम ग्रुपच्या सदस्यांना वाटतं की आपले मेंबर देत नाहीत, आता हा विषय ठेवा. आपले मेंबर कुठं काय घरच्यांसाठी हा विषय ठेवा, त्यांना कोण कोण सांगत होम ग्रुपचा महत्व विषयावर का या तुम्ही ऐकायला. वेळ टायमर काय येत नाही. परवा पण काहीतरी आता ग्रुपमध्ये झालं, मला असं नंतर कळालं किंवा होतं बऱ्याच हॅडस्टर असेल, मुक्तानंद असेल किंवा मदर ग्रुप असेल, आणि जुने सदस्य काय घरची काय येतच नाही येत. तू आहेस ना, तू ये ना, तू आहेस आता, तू आता मिड टाइमवर झालाय, तुझी घर जबाबदारी, तू थांब. तू त्यांची नको अपेक्षा करू त्यांच्याकडून, त्यांनी आलं पाहिजे, त्यांनी वर्ग आता त्यांनी केलं, ते गेले निघून, आता त्यांच्या प्रायोरिटी चेंज झाले त्यांच्या आयुष्यात. आता तुझी जबाबदारी, आता तूही जाणार आहेस एक दिवस, तू हे परत पाकिस्तान करणार आहे, हा वारसा देणार आहे, तू निघून जाणार आहे. तू काय इथं मागता नाही घेतलेला, हे माझाच ग्रुप पण माझं सगळं माझा होईल. बऱ्याचदा एक अनुभव सांगतो जबाबदारीचा. अजून एक वेळ मला एल्डर स्टेटमेंट ज्याला म्हणतात आपण, जुने जाणते सदस्य नाही होता आलं तरी चालेल, पण रक्तबंबाळ अधिकारी होता कामा नये. माझ्यामुळे एका समूहात 2 फूट नको पडायला, 2 ग्रुप नको व्हायला एकाच ग्रुपमध्ये. एवढी तरी माझी जबाबदारी, नैतिक जबाबदारी. होम ग्रुप मध्ये फूट पाडणं हे सगळ्यात नैतिक आदर्शपसंत निर्माण नको. द्वेष निर्माण करणं हे काय राजकारण करायची जागा नाहीये. कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, मग त्याची मेजॉरिटी किती, माझी मेजॉरिटी किती. बिझनेस मिटिंगच्या आधी 10 जणांना आधी सांगितलं असतं, हा निर्णय हात वरती करायचा, तो माझा विरोध करणार आहे, त्याला बरोबर थोपवायचं, आपण झोपट टाकायचं, ट्रेनिंग आधीच बाहेर करायचं. हे नाही व्हायला पाहिजे. माझी जबाबदारी, नैतिक जबाबदारी, रक्तबंबाळ अधिकारी न बनता एक जुना जाणता सदस्य नाही जमलं तरी माझंच ऐका हे असं न करता एक साधा सर्वसामान्य सदस्य म्हणून मला जगता येऊ शकतो. मला ह्या ग्रुपमध्ये आल्यानंतर नेहमीच संपतरावांची आठवण तिथंच बसते लागते. साधं सोपं आयुष्य, काय डोक्याला हेडकच नाही. कधी आला माणूस, कधी गेला माणूस, काहीच करायचं सगळ्यांच्या हातून. आला हिशोब दिला, मारायच्या आधी पण हिशोब देऊन गेले ते बरोबर. हा एवढा हिशोब किती गो, एवढं सोपं आयुष्य. कुठं तो लेखा जपा ते मोठं संदेश समूह, रामभाऊ, विकी, मुक्तानंद, ते दिवसभर एकटा समूह, आणि ते ठरलं ते काम. अरे आम्ही ग्रुपचे घटक आहे फक्त छोटेसे, आम्ही म्हणजे ग्रुप नाहीये. मला असं वाटतं करतो ग्रुप नाही, हा ठीक आहे, ओळख म्हणून सोपं करण्यासाठी सांगतो, तो घटक आहे आम्ही फक्त. आणि एक सदस्य जे सांगतो ते सांगतो, आणि सांगतो माझ्याबरोबर पण 3 मिनिटं राहिले. स्वतःच्या समूहाबद्दल बोलताना एक सदस्य म्हणते, होम ग्रुप बद्दल बोलताना, हे समूह नावाचं टेम्पलेट खरंच घ्या, ग्रुपमध्ये वाचायला सुरुवात करा, 800 प्रश्नांची उत्तरे द्या. कसं चालतं, काय करायला पाहिजे, ग्रुप ऍक्टिव्हिटी कशी होते, ग्रुपने कसं पुढे गेलं पाहिजे, सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. स्वतःच्या समूहाबद्दल बोलताना एक सदस्य म्हणते,
स्वतःच्या समूहाच्या सभांना हजर दिसणे, नवागतांचे स्वागत करणे आणि त्यांच्यासाठी उपलब्ध राहणे हा माझ्या बांधिलकीचा एक भाग आहे. केवळ इतरांसाठी नाही तर माझ्यासाठी. माझ्या स्वतःच्या समूहातील म्हणजे होम ग्रुप मधील बांधव मला नीटपणे ओळखतात, माझं नीट ऐकून घेतात आणि मी कुठं चुकत असेल तर ते मला सरळ दाखवून देतात मी कुठं चुकते. ते मला त्यांचे अनुभव, बळ आणि प्रेमही देतात. मध्य पीडिताकडे संदेशाचे वहन करणे या स्तरांमुळे मला शक्य होते. हे होम ग्रुपचं म्हणणं, ही माझी जबाबदारी. होम ग्रुप मध्ये मला जर का मी ऐकत असेल इंटरग्रुप, आयजीआर, इंटरग्रुपची बॉडी, ट्रस्टी, डेलिगेट ह्या सगळ्यांचं जर का पद हवी असतील मला जायचं असेल तर मला होम ग्रुप लागतो. होम ग्रुप माझं नॉमिनेशन करतो, इंटरग्रुप नॉमिनेशन नाही करत. होम ग्रुप नॉमिनेशन करतो, इंटरग्रुप मध्ये प्रस्ताव मांडला जातो आणि मग मी ट्रस्टी होऊ शकतो ते पण वोटिंगच्या माध्यमातून. मला प्रत्येक सर्व्हिस मध्ये भाग घेण्यासाठी इंटरग्रुप बॉडी असेल, जीओचं बॉडी असेल, रिजनल कमिटी असेल, खूप मोठ्या प्रकारे आपल्याला. तर त्याच्यामध्ये मला होम ग्रुप आवश्यक लागतो. मी आज बाहेरच्या जर का गावांमध्ये कधी कधी जातो मिटिंगसाठी, एखादा बांधवाचा स्पीकर असतो त्याच्यासोबत गेलो तर विचारतात कुठले तुम्ही, म्हणतो पुण्याचा. होम ग्रुप कुठला तुमचा? आणि काहीतरी पाहिजे ना उभी माझ्या घराला, आम्ही ह्या घरातला, माझा हा होम ग्रुपचं नाव माझं हे मुक्त समोर चिंचणी चालेल तिथं असतो माझा, हे सांगता आलं पाहिजे. बरेच सदस्यांनी अशा ऐकलेत की जे बाहेर मुंबईवरनं किंवा बाहेर अमरावती, नांदेडवरनं जे पुढे येतात त्याच्या शेअरिंगची सुरुवात त्यांचं नाव घेऊन ते होम ग्रुपचं नाव सांगतात, मी ह्या ग्रुपचा सदस्य बनतात. म्हणजे गावाला गेल्यानंतर बघा ते सावरीवरती बसतील लोक असतात, कुठला रे बाबा तू? पुण्याचा. कोणाचा तू? हा अंदोबाचा का? बरं दसऱ्याचं. हा त्या लगेच नावं सुरू करतात. हा तुम्ही शिवाजीनगर, हा असं त्यांना लगेच कळतो. काहीतरी ओळख आहे ना माझी, ती ओळख होम ग्रुप. आणि जे काही पदं मिळतात मला होम ग्रुप मधून असतील, इंटरग्रुपच्या लेवलला असतील किंवा काय, ते त्यांनी एक छान वाक्य लिहून ठेवलेले आहे त्याच्यामध्ये की ही जी पद आहेत ती फक्त आम्हाला आमची कामं काय आहेत हे सांगण्यासाठी. हे अजिबात प्रतिष्ठेचं काम नाहीये. कीर्ती मिळवलं की खूप मोठं काम आहे, खूप मोठं पद आहे, बघा हे मी एवढं मोठं काम करतो. आम्हाला देवाने निवडलेले त्या कामासाठी. दोन गोष्टी सांगतो. 12 पायऱ्यांचं आचरण माझं जीव वाचवतं, माझं मरणापासूनचं जीवन वाचवतं. आणि 12 रूढी अल्कोहोलिक तालीमाचा समूह मरण्यापासून वाचवतात. कारण मी असे बरेच समूह 9.5-10 वर्षात बघितले ह्या मागच्या, ते जिवंत झाले आणि मेले समूहावर तयार झाले आणि संपले. त्याचं कारण आहे 12 रूढींचं पालन. 12 रूढी मला एकतेने ठेवतात, युनिटी. आणि एकता आमच्या समूहाचं, आमच्या फेलोशिपचं हृदय. ह्या हृदय युनिटीवरती आमची फेलोशिप चालते. मी जर तुमच्यामध्ये नाही मिसळून घेतलं, मी जर वेगळेपणाचा भाव माझ्यामध्ये आला तर मी संपून जाऊ शकतो, माझं अवघड होईल. मला जर का तुमच्यामध्ये राहायचं असेल, मला युनिटीने राहावं लागेल. आणि युनिटीमध्ये मी केव्हा येतो? रिकव्हरी नंतर. रिकव्हरी हा बेस्ट आहे. रिकव्हरी, युनिटी आणि मग सर्व्हिस. सर्व्हिसमध्ये यायचं असेल तर मला एकतेमध्ये राहावं लागेल. 12 रूढींचं पालन, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. 2री रूढी, 5वी रूढी, 6वी रूढी, 7वी रूढी, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आहेत की माझा समूह म्हणून मी वेगळं काय करू शकत नाही. मला माझ्या समूहामध्ये आपल्या ज्या ज्या रूढी लिहून ठेवलेल्या त्या अनुभवातून लिहिलेल्या आहेत. 1950 साली रूढी समोर आले आणि त्या 1950 साली अनुभवातून आले. हे खूप महत्वाचं वाक्य. ह्या त्यांनी डायरेक्ट निजन्म अनुभव नाही घेतलेले, आधी अनुभव घेतले, चुका केल्या आणि त्या चुकातून शिकून पण त्या रूढी गेल्या. आणि म्हणून सांगतात की आम्ही त्या चुका केल्या, त्याच्या आम्ही फळं भोगलेली, आम्ही त्याचे फटके खाल्ले, त्या चुका तुम्ही आता करू नका म्हणून आम्ही त्या रूढी गेल्या. आणि मी त्यातून पण पैवाट शोधण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक समूह हा ऑटोनॉमस म्हणता येतो. स्वातंत्र्य, प्रत्येकाला समूहाला स्वातंत्र्य, कारभार विषयक स्वातंत्र्य. आणि तो स्वातंत्र्याचा स्वैरकार करता कामा नये. नाही आपलं स्वातंत्र्य आता इथून पाहिजे आपला नाही चालणार. हे संपूर्ण यायला फेलोशिपला धोका आहे. नाही एखादा जरा ऑर्केस्ट्रा वगैरे ठेवून अजून अर्धा पण दिने 11 वर्ष उलट आहे बरं बोलले भाऊ, ऐकत म्हणजे नाही. 12वी रूढी सांगती व्यक्ती महत्वापेक्षा तत्वांना महत्व. व्यक्ती आणि तत्व जिथे जेव्हा समोर येतील तेव्हा आम्हाला तत्वांना आधी महत्व द्यायचे व्यक्तीपेक्षा. मग त्या व्यक्तीचं किती महत्व असं तरी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, समूह असताना होमग्रुपचं किंवा नवीन समूह चालू करताना, तो आता विषय आपण थोडक्यात सांगतो आता निघाला तर, समूह चालू करताना कुठल्याही व्यक्तीचं, कुठल्याही बाहेरच्या संस्थेचं, संघटनेचं, मंडळाचं नाव नसावं ग्रुप. अजिबात नसतं. कुठली बांधिलकी नाही आपली त्यांच्यासोबत. आपण वेगळे आहोत.
बरंच असं केलं जातं. मी ठाण्यामध्ये ऐकलंय बरं का, एक सदस्य होता XYZ नावाचा, त्याच्या नावाचा समूह चालू केलाय. अरे त्यांनी आमच्यासाठी खूप काही केले नाही का. BMW म्हणतात अरे आम्हाला आमचा फोटोच लावू नका तुम्ही. आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला फोटो लावा. डॉक्टर बाबा म्हणले ही गोष्ट घाणेरडी नको आणि किचकट नको करायला, अरे बिल साधं करूया. आणि असं सांगून जीव तोडला त्यांनी थोड्या वेळात. कशासाठी? मला असं वाटतं की अरे त्याला 90 दिवस झाला मदत की हा नाव पण घ्या ना माझं. इथून सुरुवात होती माझ्या प्रतिष्ठेची. फोटो तर आमची गोष्ट मला तर सारखंच वाटायचं कधी फोटो लागतो कधी फोटो लागतो. आणि त्यासाठी मारावं लागतं. जिवंतपणे फोटो नाही लावत तुम्ही. मला असं वाटतं की माझं का नाही ऐकायचं. ग्रुप मधलं एक महत्वाचं सांगतो जे मी झालं होतं आणि लगेच सांगतो मी शेवटचं 1 मिनिट. 3 पार्ट आहेत ग्रुप मध्ये, न्यू कमर, मिड टाइमर, ओल्ड टाइमर. ओल्ड टाइमर जो आहे तो फेलोशिपचा पाठीचा काना आहे. ग्रुपचा पाठीचा काना. जसं अनुभव मागं बसेल तसंच मागं बसेल तुम्ही असायच्या पुढे यायचंच नाही. सांगतो तुम्हाला. मिड टाइमर जो आहे तो स्वच्छ आहे, स्किन आहे, फेलोशिप. आणि जो न्यू कमर आहे ना तो धमने आहे, तो रक्तवाहिनी आहे, त्याच्यामुळे फेलोशिप चालली. आता हळूहळू आम्हाला आम्ही जे पुढे बसायचो ते आता आम्हाला मागं बसायला पाहिजे. आम्हाला आता न्यू कमर मिड टाइमरकडे हँडओव्हर करून, मिड टाइमर न्यू कमर हँडओव्हर करून आम्हाला त्या जबाबदारीपासून मुक्त व्हायला पाहिजे. आपल्यामुळे म्हणून रोटेट सिस्टम आहे. सेक्रेटरी, IGR, चेअरमन सगळे बदलतात. ह्यावेळेस हा मिटिंग घ्यायला मिटिंग तर पुढच्या तुषार मिटिंग घेईल किंवा कोणी मिटिंग घेईल, चेंज करतात जबाबदारी. एक 2-2 वर्षाचे क्रायटेरिया त्यासाठी ठेवले. एका होल्ड नको म्हणून, आणि एकाने 15 वर्ष होल्ड ठेवला होता. एकटाच होता तो ट्रेजरर आणि एकटाच चेअरमन होता मिटिंग ग्रुपचा. शेवटी एवढे मोठे वाद झाले की त्या वादातून 2 ग्रुप तयार झाले चांगले. युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी ग्रुप. डिवाइड झाले म्हणून 3 ग्रुप झाले. व्यक्तीला महत्व नकोय, तत्वांना महत्व पाहिजे. आणि ह्या छोट्याशा गोष्टी असतात. होम ग्रुपचा जुना सदस्य पाठीचा करायचे म्हणलो, जर न्यू कमर एखादा ग्रुप पॉइंट घेताना जर चुकत असेल त्याच्या ओल्ड टायमरच्या हात वरती करून फक्त मत मांडायचं तुम्ही कसे चुकू शकता आणि आम्ही अनुभवातून सांगायचं आम्ही चुकलो होतो आणि आम्हाला आणखी हे ओल्ड टायमरनी फक्त सांगायचं. हा अनुभव मी आमच्या होमग्रुप मध्ये घेतला सुभाष टीमकडून. आम्हाला डिस्कशन चाललं होतं आणि सुभाष टीमने हात वरती केला आणि ते टार्गेट वाचण्यावर आमचं चालू. सुभाष टीमने हात वरती केला म्हणजे हा मोठा माणूस 25 वर्षामध्ये हात काय वरती करू सरळ लक्ष केलं. बोला म्हणत तुम्ही त्यामुळे आम्ही असं केलं होतं 15 वर्षापूर्वी पॅम्पलेट अशा पद्धतीने छापून त्याचा खूप विपर्यास प्रेरणा केला सामाजिक. आणि बघा तुम्ही विचार करा तुम्हाला काय वाटतं पण कोणत्या खाली म्हणता काय बोलू मात्र एवढं कुठं नंबर करावं. बरं त्या जागी मी असं काय केलं तुला कळतं का नाही असं कुठं छापत काय वाट लागतीये भाषा. आणि ते नम्र जाणवली आम्ही ऐकलं त्यांचं. आणि ते माझ्यासारखा मिड टाइमर ग्रुप मध्ये किती मग पूर्ण आणि एवढी वाद झाली की तरी त्यांच्या अंगावरती किती मग फेकून निघून गेलं गेला उडत होम ग्रुप देतो मला नाही करायचं तुमच्यासोबत का गेलं निघून रडत घरी. हा जो फरक आहे ना तेच तोच सदस्य मित्र आज माझा चांगला मित्र आहे. तर जीवाला ते आपल्याला कुठून मिळाला परत समोर यावं लागलं परत आपल्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागलं. छोट्या गोष्टी सर्व्हिसने मी सांगेल नक्की की ग्रुप मधल्या सर्व्हिस मध्यमुक्तता टिकवण्यासाठी खूप मदत करते बरं का. आणि अजिबात त्यासाठी IGR होण्याची सेक्रेटरी गरज नाहीये. ग्रुप मधला एक फक्त सतरंजी जरी टाकलेला मी रोज सतरंजी तरी ती सोबत ठेवते मला विश्वासण्यात असतात. सगळ्यात छोटी सर्व्हिस जी वाटते ना मला आणि हे काय पुस्तकाचं काम काय फाळा घ्यायचं काम ते सगळ्यात मोठं काम आहे माहितीये. होम ग्रुप मध्ये मी स्वतःच्या घरात साफसफाई करायला मला सोपं जातं. मी दुसऱ्याच्या घरात ज्यावेळेस मी पाहुणा म्हणून जातो नातेवाईकांकडे टॉयलेटला जायचं सुद्धा मला टेन्शन येतं. मी त्यांच्या घरामध्ये पाहुणे करत असतो शांत बसतो काय बोलू कसा बोलू. त्यांनी जेवायचा टाइम असेल तर त्यांच्या जेवणाच्या टायमिंग मध्ये जेवायला लागतं. ते सांगतील तसं वागायला लागतं. अनकम्फर्टेबल फील करतो मी दुसऱ्याच्या पाहुण्यांच्या घरात गेल्यावर 2 दिवस राहायचं म्हणलं. माझ्याच घरामध्ये कसं कधी पण होता कुठं पण कपडे टाका तिथे गेल्यावर विचारतो हँगर कुठे आहे मोबाईल कुठे चार्जर कुठे. मला माझ्या घरात सगळं माहिती कुठं काय ठेवलं. तसं तो कम्फर्टेबल जो फील आहे ना तो येतो मला आपल्या घरात. आणि म्हणून आपलं घर आपला होम ग्रुप माझा समूह पाहिजे माझी ओळख मिळते. माझं नाव विकी कळलं पण कुठल्या ग्रुपचा हे फेलोशिप मध्ये विचारलं म्हणून सांगायचं. होम ग्रुप मध्ये पण वर खाली होतं शांतपणे ग्रुप इन्व्हेंटरीचा हा पार्ट आहे. ग्रुप मध्ये विचारणं बसून चर्चा केली पाहिजे सल्ला मसलत केला पाहिजे शांततेने सतत बुद्धीने चर्चा केली पाहिजे. अरे रवी ब्लेमिंग नको
आपल्या ग्रुप वाढीस आपल्या ग्रुपचं एकमेव उद्दिष्ट जे मध्यम पिढीत आहे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल आपल्याला वेगवेगळ्या मार्ग आता ते जीवचं पण दखल घेऊन जीवचं ते कार्य ग्रुपमध्ये एक सदस्य प्रत्येक सदस्यांसाठी महत्वाचा हा विषय ऍक्च्युली बरं सुरक्षित ठेवला सकाळी मला नसतो सगळ्यांना आणि काय हा विषय पण असो त्याच्यामुळे हा हे समोर नावाचं पॅम्पलेट आहे 9 नोव्हेंबर 2015 ला दिलेले मेंबरने मला गुरुजींनी इंटरग्रुप मध्ये घेऊन हे पुस्तक आणि हे वाचा आणि मग आम्हाला सांगा ते त्यानंतर आयजर वाचून हे सांगणारे मेंबर भेट त्यामुळे हे पॅम्पलेट म्हणजे सगळे ग्रुपचं कामकाज कसं असावं बिझनेस मिटिंग क्लोज मिटिंग बऱ्याचदा समूहाच्या जेव्हा शेवटची मिटिंग असते कामकाज त्याला क्लोज मिटिंग म्हणतात ते क्लोज मिटिंग नाहीये ती बिझनेस मिटिंग आहे क्लोज मिटिंग कशाला म्हणतात ज्याच्यात वेल विषयला बाहेरच्या लोकांना एंट्री नाही फक्त हे मेंबरच सेन्सिटिव्ह विषयावरती बोलवून त्याला क्लोज मिटिंग म्हणतात 4 भिंतींमध्ये दरवाजा बंद फक्त ए मेंबरला परमिशन देते त्याला क्लोज मिटिंग म्हणतात शेवटी विषय त्याला म्हणतात बिझनेस मिटिंग त्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणारे मेंबर भेटले कशाला काय म्हणतात काय करतात हे सांगणार बाहेर कोण भेटणार बांधव भेटतात आपलेच बांधव आपलेच घरचे मला सांगत होते नको पिऊ आपलेच बांधव सांगतात चुकते वेळीच सावध हो दुसरं कोणाला काय मी जर 4 दिवस मिटिंगला नाही दिसतो ना मुक्तारांच्या तर माझ्या समूहाचेच सदस्य मला फोन करतात 4 दिवस दिसते नाही तुम्ही कुठे वारजेचा मला फोन कोणी विचारत नाही सत्यवान अरे कुठे तुम्ही दिसत नाही तोच नसतो म्हणजे मुक्तानंद नसतो तो त्याला काय माहिती मी येतोय का नाही तो त्याच्या ग्रुपला असणार ना माझ्या ग्रुपचे मेंबर काळजी घेतात माझ्या ग्रुपचे मेंबर माझ्यावरती प्रेम करतात हे माझ्या ग्रुपमध्ये जर मला जर का माझी ग्रोथ करायची असेल स्पिरिच्युअल ग्रोथ मला जर का पुढे जायचं असेल तर मला होम ग्रुपची आवश्यकता आहे आणि होम ग्रुप मध्ये असताना माझ्या काही जबाबदाऱ्यांच्या काळजीच्या पुस्तकांमध्ये दिल्या तर मी ग्रुपला नक्की विनंती करेन प्रत्येक संवाद सदस्यांना की वाचा आहे शांतपणे वाचा आता 25 रुपयाला काहीतरी किंमत मला माहिती आता पण ह्याच्यातून ओळख मिळते ह्याच्यातून माझ्या जबाबदाऱ्या कळतात आणि मला माझं जीवन कारण मी होम ग्रुप मध्ये जे काम करतो ते घरात काम करायला लागलं ना सॉब्रिटी बिगिन्स जाऊन चालू होते माझ्या घरात काम करायचं माझा ग्रुप सांभाळायचा माझं घर सांभाळायचंय म्हणजे माझं घर राहतो ते आणि हा ग्रुप माझा होम ग्रुप मला सांभाळायचं जास्त येतो ओझं मला घ्यायचं नाही मला पेरवणार नाहीये मी दारोड आहे प्यायला जायचं नसतं मी मला त्रास झालता तो गुड मॉर्निंगची जबाबदारी संजय समूहाची जबाबदारी हा बोलते घे जबाबदारी तो माझं ग्रुपचं काय सोपं माझ्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह होऊ शकतो माझ्या ग्रुपमध्ये मत मांडू शकतो माझ्या ग्रुपमध्ये मला जीवन सुरळीत करायची संधी मिळू शकते संजय समूहाला पुन्हा एकदा शुभेच्छा पुढील वाटचालीस अशीच एकता टिकून जास्तीत जास्त मध्यपीडितांपर्यंत पोहोचावं त्यांनी अशी परमेश्वराला प्रार्थना करेन आपण मला बोलायची संधी दिली सर्वांनी शांतपणे ऐकत धन्यवाद